Hello students, in today's topic we are going to consider types of asexual reproduction. आत्ताच्या टॉपिक मध्ये काय कन्सिडर करणार आहोत आपण? डिफरंट टाइप्स ऑफ asexual reproduction. आता जेव्हा आपण प्लांटशी रिलेटेड रिप्रोडक्शनचा टॉपिक कन्सिडर करत होतो तेव्हा बरेचसे एसेक्शुअल रिप्रोडक्शनचे मेथड गेलेत किंवा आपल्याला टाईप गेलेत, काही तेच रिपीट होतील आणि सर्टन काही केसमध्ये मात्र आपल्याला एक दोन नवीन टाईप सापडणार आहेत. प्लस आपल्याला एक्झाम्पल्ससुद्धा ह्या कंडिशनमध्ये कन्सिडर करायची आहे, ती आहे ॲनिमल्समध्ये एसेक्शुअल रिप्रोडक्शन किंवा त्यांचे टाईप्स कसे दिसतात ह्यांना कन्सिडर करूयात. सो लेट स्टार्ट विथ द बडिंग फ्युजन कन्सिडर करूयात फर्स्ट. आता जर फ्युजन असं कन्सिडर केलं म्हणजेच काय, ब्रेकआउट होणे किंवा दोन पार्टमध्ये किंवा मल्टिपल पार्ट्समध्ये तुकडे होणे किंवा म्हणूयात न्यू अशा पद्धतीने फॉर्म होणे. सो सिम्पली याला कन्सिडर केलं जातं फ्युजन. That fusion can take place either in two form, that means binary fusion, or sometimes if unfavorable conditions are there then it goes for the multiple fusion. सो दोन्ही वेमध्ये आपण फ्युजन कन्सिडर करू शकतो. पहिल्यांदा जाऊयात आपण याच्या अंडर येणारा, तो आहे आपला बायनरी फ्युजन. आता परत जर याच्यामध्ये अजून डिटेल पाहायचे असेल तर बायनरी फ्युजन आहे, देन ट्रान्सवर्स फ्युजन आहे, लॉन्जिट्युडनल फ्युजन आहे. आपण याला थोडं फास्टेस्ट फॉर्ममध्ये कन्सिडर करूया. सो फ्युजन आपल्याला कळाला. बायनरी फ्युजन म्हणजेच काय होणार आहे याच्यामध्ये, फॉर एक्झाम्पल इन अमीबा युनिसेल्युलर parent amoeba undergoes the asexual reproduction and form the two daughter cells. एका सिंगल सेल पासून ही झाली आपली त्यांची पेरेंट सेल. These are the daughter cells. सो यांच्यामध्ये जशाच्या तशा कॉपीज फॉर्म झाल्या म्हणून तर आपण त्याला कन्सिडर केलं आहे टाईप ऑफ asexual reproduction, where the daughter cells are get formed which looks exactly similar to the parent cell. मग आता याच्यामध्ये एका सिंगलपासून ह्या दोन फॉर्म झाल्या म्हणून फ्युजन म्हणायचं. हे आपल्याला माहिती होतं कॉमन. नवीन का आहे याच्यामध्ये, इट इज कन्सिडर्ड ॲज इमॉर्टल. आता हे मात्र आपल्यासाठी नवीन आहे. इमॉर्टल काय असतं, आता बऱ्याच वेळेला ऐकलं असेल तुम्ही मॉर्टॅलिटी रेट, म्हणजे हा काय असतो बेसिकली डेथ रेट. हे मात्र कसे आहेत, इमॉर्टल, म्हणजे यांच्यामध्ये लाईफ स्पॅनमधली सर्वात शेवटची फेज, डेथ फेज, ही मात्र अटेंड केली जात नाही. जर तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केला असेल आणि जर कधी याच्याबद्दल विचार केला असेल, फर्स्ट जो अमिबा आहे, अगदी स्टार्टिंगचा जो फर्स्ट अमिबा असेल, डिवाइड झाला डॉटर सेल्स, अगेन फर्दर हे डिवाइड झाले डॉटर सेल्स, परत हे डिवाइड झाले डॉटर सेल्स, परत पुढे फर्दर रिडिवाइड मल्टिपल वेमध्ये डिवाइड होत आहेत. बट स्टील त्यांचे जे पेरेंट सेल आहेत यांची मात्र डेथ होताना दिसून येत नाही आणि म्हणून याला कन्सिडर केलं जातं इमॉर्टल फॉर्म. इमॉर्टल का म्हटलं आहे हे लक्षात आलं आहे. बऱ्याच वेळेला आपण काय पाहतो, ऑर्गॅनिझमपासून न्यू फॉर्म झाला, लाईफ स्पॅनमधला शेवटचा फेज आला, डेथ झाल्यानंतर त्या स्पेशीज निघून जातात. पण ह्या केसमध्ये मात्र पॅरेंट सेललाच पुढे फर्दर रिडिवाइड अशा पद्धतीने होत जातात. म्हणजेच काय, जी ओरिजिनल किंवा जी पॅरेंट सेल असेल ती कधीच डेथ परफॉर्मन्स दाखवत नाही किंवा त्यांची डेथ होत नाही, म्हणून याला कन्सिडर करणार आपण इमॉर्टल असा फॉर्म. बरं, आता हे जेव्हा त्यांची फेवरेबल कंडिशन्स असेल तेव्हा. व्हॉट अबाउट जेव्हा अनफेवरेबल कंडिशन्स असेल तेव्हा ते काय करत असावेत. आता अगेन आपण हा पार्ट पाहिला आहे. अमिबा काय करतात, ड्युरिंग अनफेवरेबल कंडिशन दे स्टार्ट टू डेव्हलप अ हार्ड सिमेंट लाईक स्ट्रक्चर, ज्याला आपण पर्टिक्युलरली म्हणतो सिस्ट. And within this cyst or inside the cyst, that single cell undergoes the multiple divisions and form the multiple nuclei किंवा खूप साऱ्या डॉटर सेल्स फॉर्म करतात. आता याला अगदी सिम्पली पटकन शॉर्टमध्ये कन्सिडर करूया. ही होती एक अमिबाची सेल, फेवरेबल कंडिशन होती, अशा पद्धतीने परफॉर्म केला. अनफेवरेबल असेल तर अशा वेळेस मात्र ती सेल काय करते, स्वतःभोवती एक हार्ड असं कव्हरिंग सिस्ट फॉर्म करते आणि आतमध्ये मात्र त्यांचे मल्टिपल जे काही सेल्स आहेत ह्या डिवायडेशनचं काम चालूच आहे.
मल्टिपल सेल डिवाइड अशा फॉर्ममध्ये. आणि मग मात्र जेव्हा फेवरेबल कंडिशन असेल, ही होती अनफेवरेबल म्हणजे त्यांच्या योग्य कंडिशन नव्हती. जेव्हा फेवरेबल कंडिशन असेल दॅट सेल्स गेट बर्स्ट आउट अँड सायमल्टेनियसली नंबर ऑफ सेल आर गेट रिलीज सिंगल टाईम. हे काय झालं, बर्स्ट झाल्यानंतर ह्या जेवढ्या काही सेल्स आहेत त्या एकाच वेळेला रिलीज झाल्या आणि त्यांच्यापासून आपल्याला खूप सारे ऑर्गॅनिझम्स फॉर्म झालेले दिसते. आता अशीच अजून एक, आता सपोज फॉर एक्झाम्पल हे कंडिशन आपण लक्षात ठेवली अमेबासाठी. सेम वेमध्ये एक प्लाझ्मोडियम ह्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला असं मल्टिपल फ्युजन दिसतं. मल्टिपल मेनी फ्युजन म्हणजे खूप सारे वेगवेगळे त्यांच्यापासून फॉर्म झालेल्या ज्या डॉटर सेल्स असतील त्या. कंडिशन नेहमी कोणती असते, अनफेवरेबल, आणि म्हणून त्यांच्यापासून मल्टिपल फ्युजन दिसतं. इट इज ऑल्सो सेन इन प्लाझ्मोडियम. दिस प्लाझ्मोडियम इट इज मलेरियल बॅक्टेरिया किंवा त्यांचे स्पेशीज आहेत, जनरल ते कॉज करतात. सो प्लाझ्मोडियममध्ये सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला दिसून येतं. आता जाऊयात आपण दुसऱ्या टाईपकडे. हा होता आपला फ्युजन. दुसरा कन्सिडर करूयात आपण बडिंग. आता अगेन माहिती आहे तुम्हाला ह्या टाईपच्या एसेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये बडिंग दॅट मीन्स बर्ड डेव्हलप होताना दिसतोय. हा बर्ड म्हणजेच काय, हलकासा सोलन जो पार्ट असेल आणि ह्या सोलन पार्टपासून फर्दर डेव्हलपमेंट होऊन यांच्यापासून जेव्हा न्यू ऑर्गॅनिझम डेव्हलप होईल देन दिस मोड इज नोन ॲज द बडिंग. हे समजतंय, आपण पाहिलेलं आहे. पण याच्यामधला पुढचा जो फेज आहे तो आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. पहिल्यांदा काय करूयात, एक सिम्पल फॉर्ममध्ये याचं एक्झाम्पल कन्सिडर करूयात. फॉर एक्झाम्पल, इन केस ऑफ युनिसेल्युलर सेल budding is generally seen in yeast cell that we all know. काय सांगितलं आहे, जर युनिसेल्युलर सेल असतील, युनिसेल्युलरमध्ये एक्झाम्पल कन्सिडर करतोय आपण ईस्ट सेलचं. ईस्ट सेल सिम्पली कशा पद्धतीने आपल्याला डेव्हलप झालेल्या दिसत आहेत, आपण ईस्ट सेलला, ही झाली आपली पॅरेंट सेल, हा झाला न्यूक्लियस, त्यांचे सायटोप्लाझम, अँड देन slowly there is a solan part over here and that solan part is nothing but the bud. मग हा बर्ड हळूहळू काय होणार आहे, डेव्हलप होत जाईल. डेव्हलप होतोय म्हणजे यांच्यापासून काय होणार आहे, हा अजून थोडासा मोठा होईल आणि प्रॉमिनंट त्यांचं डिवायडेशन होऊन त्यांनासुद्धा न्यूक्लियाय डेव्हलप होतील. डिवाइड झाली इथले न्यूक्लियाय, 2 सेल तयार झाल्या. हळूहळू हा सुद्धा डेव्हलप होईल, मॅच्युअर होईल आणि त्याच्यामध्ये सुद्धा बर्ड फॉर्मेशन करण्याची ॲबिलिटी फॉर्म होईल. मग यांच्यापासून अगेन फर्दर हे डेव्हलप होत चाललेत आणि ह्याला सुद्धा हलकासा एक ग्रोईंग फॉर्ममध्ये बर्ड फॉर्म होईल. ह्यांच्यापासून परत फर्दर पुढे हे अशा फॉर्ममध्ये काय दिसतात आपल्याला, ह्यांच्यापासून बडिंग फॉर्मेशनमध्ये. हे कोणत्या केसमध्ये पाहतो आपण, युनिसेल्युलर. वेन वी विल टॉक अबाउट द मल्टीसेल्युलर सेल, जर मल्टीसेल्युलरमध्ये कन्सिडर करायचं असेल तर आपण एक्झाम्पल कन्सिडर करणार आहोत. अगेन व्हेरी फेमिलियर एक्झाम्पल इज हायड्रा. आता हायड्रा आपल्याला सर्वांना माहिती आहे. हायड्रामध्ये सुद्धा बर्ड फॉर्मेशन थ्रू आपल्याला एसेक्शुअल रिप्रोडक्शन झालेला दिसून येतो. आता इथे सपोज आपण एखादा बर्ड अशा पद्धतीने कन्सिडर करतो, वरती असतात त्यांना टेंटॅकल्स, ठीक आहे. आता काय झालं, त्यांचा हा जो काही बॉडीचा पार्ट आहे तिथे हलकासा सोलन पार्ट किंवा बल्ज पार्ट डेव्हलप झालेला दिसतो आणि जेव्हा किंवा हा हलकासा सोलन पार्ट आहे, हा जो बल्ज आहे, तिथून मात्र काय होईल, हळूहळू इथे आपल्याला हा बर्ड डेव्हलप झालेला दिसतोय. मग मात्र हा बर्ड अजून फर्दर पुढे डेव्हलप होईल आणि मग मात्र ह्याला सुद्धा वरती टेंटॅकल्स डेव्हलप होताना दिसतील. आणि जेव्हा जोपर्यंत हे पेरेंट सेलला अटॅच फॉर्ममध्ये आहे तोपर्यंत त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी त्यांना न्यूट्रिशन कोण प्रोव्हाइड करून देते, त्यांची पेरेंट सेल. So all the nutrition which are necessary for the development of young hydra or this young yeast cell, they all are get provided from their parent cell. Parent cell पासून पुढे काय होते, ते ट्रान्सफर होते. And as soon as they grow enough, properly develop झाले, they are get detached from the parent cell.
ह्यांची डेव्हलपमेंट कंप्लीट झाली की मग मात्र काय करतील, ते जे काही पॅरेंट सेलला अटॅच फॉर्ममध्ये होते तिथून ते रिमूव्ह होतील आणि इंडिव्हिज्युअल हायड्रा अशा फॉर्ममध्ये डेव्हलप झालेले दिसून येतील. आता जर इथे एक गोष्ट नोटीस केली, एक सिंगल पॅरेंट सेल लागली, एक सिंगल पॅरेंट सेल लागली आणि म्हणून आपण मोड पाहतोय एसेक्शुअल रिप्रोडक्शनचा. आता बडिंगमध्ये 2 टाईपचं बडिंग कन्सिडर केलं जातं, आयदर एक्झोजिनस फॉर्म और एंडोजिनस. आपण ह्यांनाही कन्सिडर करतोय. 2 टाईपचं बडिंग, कसं, एक्झोजिनस अँड एंडोजिनस. एक्झो ॲज इट्स नेम सजेस्ट, काय, एक्झो म्हणजे पेरेंट सेलच्या त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या आउटर साईडला बर्ड डेव्हलप झालेला दिसतोय. मग हे कोणत्या टाईपचं बडिंग कन्सिडर करूयात आपण, एक्झोजिनस. आणि एक्झाम्पल कोणते कन्सिडर करूयात, हायड्रासारखे. आणि आता आपला प्राईम फोकस असणार आहे तो आहे एंडोजिनसमध्ये. नावानुसार एंडोजिनस म्हणजे काय आहे, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या इनसाइड विदिन द बॉडी दॅर इज अ फॉर्मेशन ऑफ बर्ड अँड दिस फॉर्म इज जनरली नोन ॲज एंडोजिनस. मग आता हे एंडोजिनस कशा पद्धतीने फॉर्म होतो आहे याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो, किंवा आत्तापर्यंतच्या टॉपिकमधला इम्पॉर्टंट पार्ट जर कोणता असेल तो पाहणार आहोत, जो आहे जेम्युअल फॉर्मेशन. फार इम्पॉर्टंट, याच्यावरती बेसिकली क्वेश्चन येतोच. कोणता पाहणार आहोत आपण, जेम्युअल फॉर्मेशन. बडिंगमधलाच आहे जेम्युअल फॉर्मेशन. आता हे जेम्युअल फॉर्मेशन आहे काय, कुणामध्ये दिसतं, कसं परफॉर्म होतं आणि ह्यांच्यापासून कसे न्यू लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स डेव्हलप होत आहेत, हा सर्व टॉपिक आपण ह्याच्यामध्ये कन्सिडर करणार आहे. आता पहिल्यांदा जाऊयात हा जेम्युअल फॉर्मेशन कसा असतो. जसं इथे मेन्शन केलं, काय सांगितलं आपण, हा जो काही पार्ट आहे हा एंडो, it is endogenous form. So generally here bird is developed inside the body. बॉडीच्या आतमध्ये बर्ड डेव्हलप झालेला दिसतो, म्हणून हा बडिंगचा टाईप आला. बरं, मग आता हा डेव्हलप होतो म्हणजेच हा जेम्युअल कसा फॉर्म होतो, इट हॅज mass of cells or we can say the काय म्हणूयात आपण त्याला, aggregation of dormant cell. एक तर कळालं आपल्याला जेम्युअल फॉर्मेशनमध्ये बर्ड कुठे डेव्हलप झाला आहे, इनसाइड द बॉडी, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीच्या आतमध्ये. दुसरं, फॉर्म होतोय म्हणजे नक्की काय होत आहे, मास ऑफ सेल्स ज्या आहेत किंवा ग्रुप ऑफ सेल्स ज्या आहेत त्या ॲग्रिगेट होत आहेत, त्यांच्यापासून मास तयार होतो आहे, किंवा ज्या डॉर्मंट सेल असेल, डॉर्मन्सी दाखवणाऱ्या, तर त्यांना ॲग्रिगेट होऊन त्यांच्यापासून असा एक मास फॉर्म होतो आहे. हे मास फॉर्म होणे म्हणजेच काय आहे, थोडक्यात तो मोठा तयार झाला, बंच तयार झाला, थोडासा बल्ज पार्ट डेव्हलप झाला, म्हणजेच बर्ड डेव्हलप होताना दिसतोय. मग आता बेसिकली हे फॉर्म होण्यासाठी मदत कोण करतायत, तर हे मदत करतात त्या आहेत आर्किगोनियल सेल्स. आता ह्या आर्किगोनियल सेल्स आपल्याला प्लांट्समध्ये सुद्धा गेल्या, आपण जो स्पोरोजिनस टिश्यूचा फॉर्म पाहिला होता तिथे सुद्धा आपण आर्किओसाइट्स किंवा आर्किगोनल किंवा आपण याला म्हणूयात आर्किओसाइट्स पासून डेव्हलप होताना दिसत आहेत. नाव दीज आर्किओसाइट्स आर गेट कोटेड, कोण, या ज्या आर्किओसाइट्स आहेत त्या, दे आर गेट कोटेड विथ द थिक resistant layer of secretion by amoebocytes. आता अगेन हे सुद्धा महत्त्वाचं आहे. काय आहे हे, ह्याला पाहूयात. काय काय सांगतोय आपण, पहिल्यांदा इनसाइड बर्ड डेव्हलप होतोय आणि अशा पद्धतीचं जे फॉर्मेशन असतं इट इज नोन ॲज जेम्युअल फॉर्मेशन. इन दिस केस
they form the bunch of cell or the mass of cell or we can say the aggregation of cell. ह्यांचा एक बंच तयार झाला म्हणजेच तो जेम्यूल फॉर्म करतो. ह्याच्यामध्ये हेल्प कोण करत आहे तर आर्किओसाइट्स ज्या आहेत त्या. ह्यांच्यामध्ये दॅट आर्किओसाइट्स हॅज द कॅपॅसिटी टू फॉर्म द न्यू ऑर्गॅनिझम. ह्या आर्किओसाइट्समध्ये न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म करण्याची कॅपॅसिटी आहे. आणि मग जेव्हा किंवा आता हे का फॉर्म होतं आहे जेम्यूल फॉर्मेशन इज ॲक्च्युली गेट फॉर्म टू ओवरकम दी अनफेवरेबल कंडिशन. कशासाठी फॉर्म झालेत हे अनफेवरेबल कंडिशन्स असतील तर त्यांना ओव्हरकम करण्यासाठी. म्हणजे काय फेवरेबल कंडिशनमध्ये ते प्रोड्यूस करतात पण मग अनफेवरेबल कंडिशनमध्ये सुद्धा जर इनर्ट बसून राहिले तर मात्र त्यांचं फर्दर पुढे रिप्रोडक्शन होईल नाही होणार किंवा त्यांच्यानुसार त्यांचं स्पेशीजचं कंटिन्युएशन हे होऊ शकणार नाही. सो जरी अनफेवरेबल कंडिशन असल्या तरीसुद्धा ते काय करतात तेव्हा जेम्यूल फॉर्म करतात. जसं आपण पाहिलं होतं फ्युजन. जर सपोज फेवरेबल कंडिशन असेल तर बायनरी फ्युजन. अनफेवरेबल कंडिशन असेल तर जोपर्यंत अनफेवरेबल कंडिशन्स आहेत तोपर्यंत मात्र त्यांनी काय केलं त्याच्याच आतमध्ये मल्टिपल फ्युजन तयार करून ठेवलं आणि फेवरेबल झाले की लगेच बाहेर पडले. आता याचं लाईव्ह एक्झाम्पल म्हणजे आता सध्या चालू असणारा लॉकडाऊन. जोपर्यंत टोटल लॉकडाऊन चालू होता सगळे घरामध्ये अनफेवरेबल कंडिशन्स आणि आता जसा फर्स्ट अनलॉक चालू झाला आहे तसतसे मात्र आता सगळे काय होत चाललेत अनफेवरेबल कंडिशनपासून फेवरेबल कंडिशनमध्ये किंवा हलकेसे सर्टन चेंजेस सेम वेमध्ये. आता ह्या ज्या काही अनफेवरेबल कंडिशन आहेत ह्या असल्या तरीसुद्धा त्यांना ओव्हरकम करण्यासाठी जेम्यूल फॉर्म होतो आहे. आणि ह्या जेम्यूलसाठी आपल्याला कोणत्या सेल फार इम्पॉर्टंट आहे आपलं लक्ष इथे असलं पाहिजे. ज्या सेल इम्पॉर्टंट आहे दीज आर द आर्किओसाइट्स. कारण ह्याच सेलमध्ये कॅपॅसिटी आहे कुणाची टू प्रोड्यूस न्यू लिव्हिंग इंडिव्हिज्युअल्स. नवीन ऑर्गॅनिझम्स डेव्हलप करण्याची कॅपॅसिटी इट इज सीन ओनली इन आर्किओसाइट्स. मग जेव्हा अनफेवरेबल कंडिशन्स असतील मग कशा टाईपच्या अनफेवरेबल कंडिशन्स असतात सपोज सच ॲज वॉटर असेल टेम्परेचर असेल जर ॲप्रोप्रिएट फॉर्ममध्ये नसतील तर अशा वेळेस या आर्किओच्या भोवती अमिबोसाइट्स थ्रू सिक्रीशन केलं जातं. And then when it get back or return into the favorable condition आणि जेव्हा फेवरेबल कंडिशन होतील तेव्हा मात्र काय केलं जातात हे आतमध्ये एकाच वेळेला खूप साऱ्या मल्टिपल ज्या सेल्स फॉर्म झाल्यात त्या रिलीज होतील आणि त्यांच्यापासून न्यू ऑर्गॅनिझम्स डेव्हलप झालेला दिसतील. आता जेम्यूल फॉर्मेशन फार इम्पॉर्टंट. ह्याच्यावरती आयदर सब्जेक्टिव्ह फॉर्ममध्ये क्वेश्चन विचारला जाईल आणि त्याच्यासाठी आपण त्याची थोडीशी डायग्राम कन्सिडर करणार आहे अगेन विच इज मोर इम्पॉर्टंट. जेम्यूल कसा फॉर्म होते बरं. आता जेम्यूल फॉर्मेशनसाठी आपण काय सांगितलं सर्वात पहिल्यांदा कोण रिस्पॉन्सिबल आहे किंवा आपण स्टार्ट करूयात हे कुणामध्ये दिसतं. जनरली इट इज सीन इन स्पॉन्जेस. कुणामध्ये दिसला स्पॉन्ज. स्पॉन्जमध्ये एक्झाम्पल कन्सिडर करणार आहोत आपण स्पॉन्जिला. आता काय होतंय तुम्हाला एक डायग्राम आठवत असेल पहा जेव्हा आपण ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन पाहिलं होतं डिफरंट काय पाहिले होते आपण त्यांचे जे काही डिफरंट फॉर्ममध्ये क्लासिफिकेशन पाहिले वेगवेगळे फॉर्म असेल त्याच्यामध्ये कन्सिडर करताना आपल्याला अशा टाईपचं एक असं काहीतरी स्ट्रक्चर दिसलं होतं आपल्याला. इथे वरती त्याचा हा हेडसारखा पार्ट आणि हा असा एक स्पॉन्ज फॉर्ममध्ये दिसला होता. आता हा जो काही फॉर्म आहे हा जेम्यूल कसा फॉर्म करतो आपण ह्याला कन्सिडर करूयात. आपल्याला पहिल्यांदा सेल कोणती हवी होती आर्किओसाइट्सची. आता हे जे काही सपोज आपण एक कन्सिडर करूयात हा असा काहीसा अशा शेपमध्ये आतमध्ये काय आहेत ह्या सर्व ही एक आपण सपोज आर्किओसाइट्स जी आहे ती कन्सिडर केली. अनफेवरेबल कंडिशन आली मग ही आर्किओसाइट्स ह्यांच्या भोवती सिक्रीशन झालं पुन्हा थ्रू अमिबोसाइट्स थ्रू आणि सिक्रीशन झाल्यामुळे ह्यांचा एक लेयर जो थिक आणि रेझिस्टंट फॉर्ममध्ये होता तो लेयर त्यांच्या भोवती तयार झाला. आपण याला थोडंसं डार्कर फॉर्ममध्ये कन्सिडर करून घेऊयात. हा आउटर साईडला तयार झालेला त्यांचा लेयर ठीक आहे.
आणि आतमध्ये आपण कोणती सेल पाहतोय, ती आहे आर्किओसाइटची. किंवा आपण ह्यांना कन्सिडर करूयात, एक झाला इनर लेयर, इनर मेम्ब्रेन, आणि दुसरं असणार आहे आउटर. लगेच लेबलिंग करून टाकूयात. इनर लेयर कन्सिडर करा, मेम्ब्रेन कन्सिडर करा. दिस वन इज आउटर लेयर. आणि मग आता कशी आहे कंडिशन, अनफेवरेबल. अनफेवरेबल कंडिशनमध्ये इनसाइड हळूहळू बर्ड डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. बर्ड डेव्हलप झाला, अगेन फर्दर बर्ड डेव्हलप होत गेले, अँड सायमल्टेनियसली many number of birds are actually get developed inside the body. ह्या बॉडीच्या आतमध्ये काय झालेत, खूप सारे n नंबर ऑफ सेल डेव्हलप झालेले दिसतात. आणि ह्या प्रत्येक सेल काय आहेत, ह्या आहेत आर्किओसाइट्स. आर्किओसाइट्स. आता आपण थोडंसं अमिबोसाइट्सबद्दल बोलूया. टेक्स्टबुकमध्ये जस्ट नेम दिला आहे, पण यांचा रोल काय आहे, का त्यांना अमिबोसाइट्स दिलं. दॅट वी नो साइट्स दॅट मीन्स सेल, अँड अमिबो म्हणजे हे नाव कुठून आलं असेल, अमिबावरून. अमिबाचं जर आपण स्ट्रक्चर कन्सिडर केलं तर इरेग्युलर शेपमध्ये आहे. दॅट मीन्स amoebocytes, this kind of cell has the ability to convert into any type of cells. त्यांच्यामध्ये हा एक असा स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक दिसून येते. They are the responsible for the structure, for digestion, their function, their reproduction. ह्या वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला अमिबोसाइट्समध्ये दिसतात. आणि अमिबोसाइट्स अशा पद्धतीने आपल्याला स्पॉन्जेसमध्ये जेम्युल फॉर्मेशनसाठी हेल्प करताना दिसून येतात. सो आपण काय सांगितलं आहे, अमिबोसाइट्सने हे थिक असं रेझिस्टंट कवरिंग ह्यांच्या भोवती करताना दिसलं, राईट. तोपर्यंत बाय दॅट टाईम आतमध्ये काय झालेत, खूप सारे बर्ड डेव्हलप झालेत. आता इथे अजून एक स्ट्रक्चर दिसतं ॲक्च्युली आपल्याला, त्यांनाही कन्सिडर करूया. स्पायक्युल्स कन्सिडर केले जातात किंवा स्पिक्युल्स असंही म्हटलं जातं. आपल्याला माहिती आहे स्पाइक्स म्हणजे आपण कन्सिडर करतो की असे काट्यांप्रमाणे असतात, किंवा बऱ्याच वेळेला तुम्ही अशा फॉर्ममध्ये पाहिले असेल. ह्यांना कन्सिडर करणार आहोत. दीज आर द स्पायक्युल्स, राईट. आता काय झालं आपण कन्सिडर करूयात. अनफेवरेबल कंडिशन होती, तोपर्यंत खूप सारे बर्ड इनसाइड डेव्हलप झालेत, म्हणून आपण यांना म्हटलं होतं एंडोजिनस फॉर्म झाले. आता जेव्हा ते परत रिटर्न आले, कोणत्या फेजला, कोणत्या कंडिशनला, फेवरेबल कंडिशनला. आणि मग मात्र आता फेवरेबल कंडिशनमध्ये त्यांनी खूप सारे बर्ड ऑलरेडी डेव्हलप करून ठेवलेत, अँड दॅट ऑल बर्ड्स आर गेट रिलीज थ्रू दिस ओपनिंग ऑर एंड विच इज नोन ॲज मायक्रोपायलर एंड. आणि अगेन हा वर्ड आपल्याला फॅमिलियर आहे, जो आपण ओव्ह्यूलच्या संदर्भात पाहिला होता. सो अशा पद्धतीने इट इज जेम्युल फॉर्मेशन. काय आहे हे जेम्युल फॉर्मेशन? व्हेरी 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 इम्पॉर्टंट टॉपिक, जो आपण बडिंगच्या अंडर पाहिला आहे. डायग्रॅमही तितकीच महत्त्वाची आहेत, लेबलिंग महत्त्वाचं आहे, आणि प्लस ही संपूर्ण प्रोसिजर आपल्याला सांगते का. एक सर्टन काही आपण पॉईंट्स लक्षात ठेवलेत. पहिल्यांदा बर्ड कुठे डेव्हलप झाला, इनसाइड. टर्म काय वापरणार, एंडोजिनस. आता ह्यांच्यामध्ये बर्ड फॉर्म होत आहेत म्हणजे काय झालं, जे सेल्स आहेत ते एकत्र आले, ॲग्रिगेट झाले. कोणत्या सेलमध्ये कॅपॅसिटी दिसून आली न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म करण्याची, आर्किओसाइट्स. आर्किओसाइट्स अनफेवरेबल कंडिशनमध्ये होते, तोपर्यंत त्यांना प्रोटेक्टिव्ह कव्हरिंगच्या वेमध्ये बाहेरून थिक असं लेअर कुणी फॉर्म करून दिलं, अमिबोसाइट्सने. जोपर्यंत अनफेवरेबल कंडिशन होत्या तोपर्यंत इनसाइड त्यांचं मल्टिपल डिव्हिजन होऊन एन नंबर ऑफ आतमध्ये तयार काय झाले, बर्ड्स. आणि मग मात्र जेव्हा वेन इट गेट रिटर्न बॅक टू द फेवरेबल कंडिशन्स, देन दॅट ऑल बर्ड्स आर गेट रिलीज थ्रू इट्स मायक्रोपायलर. त्याच्यानंतर मात्र ते काय झाले, तिथून बाहेर पडले. हा झाला आपला बडिंगचा पार्ट. जाऊयात आपण स्पोर फॉर्मेशनकडे. हा दुसरा टाईप होता आपला ए सेक्शुअल रिप्रोडक्शनमधला. थर्ड टाईपकडे जाणार आहोत, विच इज नोन ॲज स्पोर फॉर्मेशन. नेक्स्ट वन, थर्ड कन्सिडर करूयात, स्पोर फॉर्मेशन. नाव in this type there are the several examples of that spore formation. आपण थोडेसे काही जे कॉमनली विचारले जातात त्यांच्याबद्दल बोलूयात. स्पोर फॉर्मेशनमध्ये पहिला कन्सिडर करतो आपण झू स्पोर.
नावावरून लक्षात आलं असेल झू ॲनिमल्सशी रिलेटेड आहे. आपण याच्याशी संदर्भात जेवढे असेल त्यांनाच कन्सिडर करतोय. आता झू स्पोअरमध्ये जर मला एक्झाम्पल कन्सिडर करायचं असेल तर एक्झाम्पल इज क्लॅमिडोमोनास. हे नाव गेलं आपल्याला, डोमिनसवरून आपण डॉमिनोज असंही लक्षात ठेवलं होतं. सो इट्स अ क्लॅमिडोमोनास. आता याच्यामध्ये काय असतं, यांचा जो एक स्पोर असतो, हा स्पोर जनरली इथे वरती त्याला असे फ्लॅजेला फॉर्ममध्ये दिसतात. सो दीज आर द मोटाईल असे फॉर्म होतात. आपल्याला जस्ट झू स्पोर, क्लॅमिडोमोनास, दे आर मोटाईल इन नेचर, दॅट मीन्स फ्रीली मूवमेंट करू शकतात, एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर दुसरं एक पाहायचं आहे स्पोर फॉर्मेशनमध्ये, इट इज कोनिडिया. कोनिडियामध्ये जर आपल्याला एक्झाम्पल कन्सिडर करायचं असेल, देन द एक्झाम्पल इज पेनिसिलियम. अँड पेनिसिलियम म्हणजे आपल्याला माहिती आहे हा फंगसचा एक टाईप आहे ज्याच्यापासून अँटीबायोटिक पेनिसिलिन हे फर्स्ट अँटीबायोटिक तयार केले गेले, म्हणून हा पेनिसिलियम आपल्याला लक्षात आहे. आता ह्या केसमध्ये ह्यांची जी स्पोर असतात दे आर नॉन मोटाईल इन नेचर, म्हणजेच काय, दे आर नॉट कॅपेबल फॉर दी एनी काइंड ऑफ मुवमेंट. मग हे मात्र जर नॉन मोटाईल असेल, आता यांना थोडंसं हे कसे सांगितलेत आपण, जे स्पोर असतात ते दे आर इन मोटाईल फॉर्म, वेअर ॲज इन केस ऑफ कोनिडिया दे आर इन नॉन मोटाईल फॉर्म, राईट. मग जर नॉन मोटाईल आहेत मग ते कसे असतात, चेन फॉर्मॅटमध्ये असतात. मग कसे दिसतील हे, त्यांनाही कन्सिडर करूयात. सपोज आपण हे अशा फॉर्ममध्ये दाखवलेत. हे इथे एक फॉर्म झाले, इथे एक फॉर्म झाले, ह्याला वरती इथे चेन फॉर्म स्टार्ट व्हायला सुरुवात झाली आणि मग पुढे फर्दर हे अजून असे चेन फॉर्ममध्ये हे काहीसे दिसतात ना, अशा फॉर्ममध्ये त्यांचे स्पोर फॉर्मेशन डेव्हलप झालेले दिसून येतात. सो हा होता आपला पुढचा टाईप, स्पोर फॉर्मेशन. लगेच नेक्स्ट टाईपकडे जाऊयात. नेक्स्ट टाईप आहे आपला, इट इज रिजनरेशन. हे लक्षात ठेवता. फोर्थ वन इज रिजनरेशन. अगेन ॲज इट्स नेम सजेस्ट, री परत, जनरेशन फॉर्म होणे किंवा तयार होणे, म्हणून आपण त्यांना त्यांचा मूळ किंवा त्यांचा जो काही टाईप आहे ए सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या अंडर कन्सिडर केला जातो. फोर्थ वन रिजनरेशन. आता रिजनरेशनमध्ये आपण आपले अगेन कॉमन दोन बेसिक एक्झाम्पल्स कन्सिडर करणार आहे. द फर्स्ट एक्झाम्पल इज स्पायरोगायरा, ठीक आहे. अँड सेकंड एक्झाम्पल आपण प्लॅनेरियाचं पाहणार आहोत. जर स्पायरोगायरा कन्सिडर करायचं असेल, सो इट लुक्स सम वॉट लाईक दिस. हे इथे अशा पद्धतीने, ठीक आहे. आपण एक रफ कन्सिडरेशन करतो त्यांचं. सपोज ही एक स्पायरोगायराची स्पेशीज आहे. बऱ्याच वेळेला काय होतात, ॲक्सिडेंटली हे दोन पार्टमध्ये फॉर्म होतात आणि ह्या दोन पार्टपासून परत दोन न्यू इंडिव्हिज्युअल्स जनरेट झालेले दिसतात आणि परत न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म होत आहेत, जनरेट होत आहेत आणि म्हणून त्याला कन्सिडर करणार रिजनरेशन. इज दॅट सिम्पल. आता इकडे येऊयात आपण. नेक्स्ट एक्झाम्पल कन्सिडर करूयात आपण प्लॅनेरिया. अगेन प्लॅनेरिया आपल्याला माहिती आहे, पाहून याच्या अगोदरच्या टॉपिकमध्ये आपण ह्यांना कन्सिडर केलं होतं. सो जर आपल्याला प्लॅनेरियाला कन्सिडर करायचा असेल तर तो काहीसा अशा फॉर्ममध्ये दिसतो. ह्याचे जर परत अगेन आपण 3 पार्ट केले तर 3 पार्टनुसार एव्हरी इंडिव्हिज्युअल और सिंगल पार्ट फर्दर गिव्ह राईज टू द न्यू इंडिव्हिज्युअल अँड दॅट्स वॉट इट इज कन्सिडर्ड ॲज रिजनरेशन. आता यांना ॲनिमल्स म्हणायचं की नाही याच्यावरती मोठा क्वेश्चन मार्क आहे. द रिझन बिहाइंड दॅट, हे ॲक्सिडेंटली नंबर ऑफ पीसेसमध्ये कन्वर्ट होतात अँड इच पीस फर्दर गिव्ह राईज टू द न्यू इंडिव्हिज्युअल, बट स्टील तो ए सेक्शुअलचा टाईप आणि परत एकदा नव्याने फॉर्म होतात, म्हणून त्यांना रिजनरेशनच्या अंडर कन्सिडर केलं जातं. आणि आपला नेक्स्ट शेवटचा जो आहे त्याला कन्सिडर करतोय, थोडासा आउट ऑफ द टेक्स्टबुक आहे. त्याला म्हणणार आहोत आपण प्लाझ्मोटोमी. एक्झाम्पल्स पहिल्यांदा आपण ह्यांचे कन्सिडर करून घेऊयात. ओपेलिना आणि पिलोमॅक्झा. दीज आर द 2 एक्झाम्पल्स. ॲक्च्युली थोडेसे न्यू आहेत. आहे काय आपण ह्याला कन्सिडर करूयात. आता बेसिकली हे जे काही स्पेशीज असतात, प्लाझ्मोटोमी हा त्याचा टाईप झाला ए सेक्शुअल रिप्रोडक्शनचा. वी आर अगेन very much familiar. Every cell, when it undergoes
further for cell division, so first it performed karyokinesis and then it followed by the cytokinesis. हे बेसिक सिक्वेन्स आहे. सेलचं जर डिव्हिजन होणार असेल, पहिल्यांदा न्यूक्लियस डिवाइड होतो, डॉटर न्यूक्लियाय तयार होतात, प्रोसेसला म्हणतो कॅरियोकायनेसिस. अकॉर्डिंगली सायटोप्लाझम गेट डिवायडेड and then cytokinesis is get performed. But in case of प्लाझ्मोटॉमी ह्याच्यामध्ये मात्र रिव्हर्स कंडिशन. कशी? पहिल्यांदा सायटोप्लाझम डिवाइड होणार आणि मग त्याच्यानंतर त्यांचं न्यूक्लियायचं डिव्हिजन होतं. कसं आहे कन्सिडर करतो. सपोज ही एक सिंगल सेल आहे. आता प्रत्येक सेलमध्ये एवढेच नंबर ऑफ न्यूक्लिया प्रेझेंट असतीलच असं नाही. फॉर एक्झाम्पल म्हणून कन्सिडर करतोय. सपोज दिस सेल कंटेन्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. बरं, आपण असं कन्सिडर करूयात की हे काहीतरी 14 न्यूक्लिया आहे असणारी एक सेल कन्सिडर केली प्लाझ्मोटॉमीची. कोणत्या एखाद्या स्पेशीची कन्सिडर करा. आता पहिल्यांदा काय परफॉर्म व्हायला पाहिजे होतं ॲज पर द रूल? कॅरियोकायनेसिस. बट इट अंडरगोज cytokinesis first and then followed by the karyokinesis. म्हणजे आता पहिल्यांदा काय होईल, ह्यांच्यापासून ज्या दोन सेल तयार होतील ह्यांच्यामध्ये डिवाइड झालं आहे ते म्हणजे सायटोप्लाझमचं. सायटोकायनेसिस. सायटोप्लाझमचं डिवायडेशन झालं आहे. आतमध्ये एकूण नंबर ऑफ न्यूक्लिया किती होत्या? 14. हे मी जस्ट ॲज अन एक्झाम्पल म्हणून कन्सिडर केले. सायटोप्लाझम डिवाइड झाला, मग आपण काय करूयात त्या दोघांना इक्वल फॉर्ममध्ये 1 2 3 4 5 6 7 and 1 2 3 4 5 6 7. अगेन इट इज नॉट नेसेसरीली की न्यूक्लियसचं डिव्हिजन जे आहे ते इक्वलच फॉर्मॅटमध्ये झालं पाहिजे आणि इक्वल फॉर्ममध्ये सुद्धा डिवाइड होतील. आपण एक एक्झाम्पल म्हणून कन्सिडर करते. इथे 7 न्यूक्लिया आहे, इथे 7 न्यूक्लिया आहे. अकॉर्डिंगली सायटोप्लाझम डिवाइड झालं. म्हणजे पहिल्यांदा काय परफॉर्म झालं आहे? Cytokinesis. What is mean by cytokinesis? Division of cytoplasm. And then individual cell further undergoes the karyokinesis. आणि मग मात्र हिने परत कॅरियोकायनेसिस केली तर आपण समजूयात इथे जर 7 असतील तर इथे किती तयार होतील परत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे 14 पर्यंत. इथे सुद्धा किती फॉर्म होतील? जेवढे नंबर ऑफ न्यूक्लिया असेल ते सर्व काय होतील परत? डबल फॉर्ममध्ये. सो एक थोडासा वेगळा पॅटर्न आहे पण तो एसेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये येतो. त्याला कन्सिडर केले आपण प्लाझ्मोटॉमी. आणि ह्या प्लाझ्मोटॉमीमध्ये आपल्याला 2 एक्झाम्पल्स सापडलेत. अगेन जर तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल, एक्झाम्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येक एक्झाम्पल्सवरती तुमचं लक्ष असलं पाहिजे. रॅदर हे एक्झाम्पल्स तुम्हाला लर्न असले पाहिजेत. फर्स्ट एक्झाम्पल इज ओपेलिना अँड सेकंड वन इज पिलोमायक्झा. हे 2 ऑर्गॅनिझम्स असे आहेत ज्यांच्यामध्ये आपल्याला अशा टाईपचा प्लाझ्मोटॉमी. ॲक्च्युली हा आपला 5th वन आहे पुढचा टॉपिक, प्लाझ्मोटॉमी. सो इन दिस लेक्चर वी हॅव सीन द टाइप्स ऑफ एसेक्शुअल रिप्रोडक्शन. फर्स्ट पाहिला फ्युजन. फेवरेबल कंडिशनमध्ये बायनरी फ्युजन, अनफेवरेबलमध्ये मल्टिपल फ्युजन. फ्युजन फिनिश. देन सेकंड पाहिला होता बडिंग. बडिंगमध्ये सुद्धा आपण एक्झोजिनस एंडोजिनस. एक्झोजिनसमध्ये पाहिले एक्झाम्पल युनिसेल्युलर असेल ईस्ट सेल, मल्टीसेल्युलर असेल हायड्रा. एंडोजिनसमध्ये फार इम्पॉर्टंट आपण एक कॉन्सेप्ट पाहिली ती होती जेम्युल फॉर्मेशन विच जनरली सीन इन स्पॉन्जेस अँड द एक्झाम्पल इज स्पॉन्जिला. फार इम्पॉर्टंट. तो संपवला. त्याच्यानंतर आलो होतो आपण स्पोर फॉर्मेशनकडे. स्पोर फॉर्मेशन आपण पाहिलं झूस्पोरमध्ये आणि आपण पाहिला कोनिटियामध्ये. देन नेक्स्ट पाहिला रिजनरेशन. रिजनरेशन पाहिला आपण फर्स्ट स्पायरोगायरामध्ये, देन त्याच्यानंतर प्लॅनेरियामध्ये. अँड द लास्ट वन इज प्लाझ्मोटॉमी विच इज सीन इन ओपेलिना अँड द पिलोमायझा. इन नेक्स्ट टॉपिक वी आर गोइंग टू कन्सिडर sexual reproduction and basically human reproduction. Thank you.